नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील आणि सेमिस्टर सेकंडमध्ये महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे भूगोल अध्यापनशास्त्र याविषयी माहिती या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ऑनलाइन एग्जाम होत असल्यामुळे सर्व लेक्चर मी एमसीक्यू स्वरूपातच घेतलेले आहेत। हे पण लेक्चर एमसीक्यू स्वरूपातच आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे काय होईल, मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि तुम्ही कोणत्या सेमिस्टरचे आहात आणि तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत किंवा तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचे आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, ज्या नकाशात पर्वत, पठार, मैदाने, नद्या इत्यादी विविध रंगांनी दाखवलेले असतात त्या नकाशात आपण कोणते नकाशे म्हणतो? त्या नकाशास आपण प्राकृतिक नकाशे असं म्हणत असतो। लक्षात असू द्या, पर्वत, पठारे हे विविध रंगाने दाखवलेले असतात त्या नकाशास आपण प्राकृतिक नकाशे असं म्हणतो। त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, भारतीय मृदा वितरण घटकाचे अध्यापन करतात। भारतीय मृदा वितरण नकाशा हे साधन उपयुक्त ठरते। जेव्हा तुम्ही मृदा वितरण या घटकाचा अभ्यास करत असता किंवा अध्ययन करत असतात त्यावेळेस तुम्हाला भारतीय मृदा वितरण नकाशा उपयुक्त ठरतो। त्यानंतरचा मुद्दा आहे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन हा हेतू अग्रज संघटक प्रतिमानाचा आहे। यात विविध प्रतिमाने आहेत, त्यातील अग्रज संघटक प्रतिमानाचा हेतू किंवा काय आहे? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन हा त्याचा हेतू आहे। त्यानंतरचा पॉइंट बघा, प्रकल्प पद्धतीचे जनक किलपेट्रिक आहेत। लक्षात असू द्या, प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे? त्यांनी कोणी शोध लावलेला आहे? तर किलपेट्रिक यांनी प्रकल्प पद्धतीचा शोध लावलेला आहे। त्यानंतरचा बघा, अग्रज संघटक प्रतिमानाचे जनक डेव्हिड असुबेल हे आहेत। हे पण लक्षात असू द्या, वर्ण लक्षात ठेवा, असुबेल, त्यामुळे तुमच्या छान प्रकारे ते लक्षात राहील। अग्रज संघटक प्रतिमान असुबेल आणि प्रमधनं हे पॅट्रिक लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला ते पण लक्षात राहील। त्यानंतरचा बघा, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे जनक जेराम ब्रुनर आहेत। संकल्पना ब्रुनर लक्षात ठेवा, संकल्पना ब्रुनर, त्यामुळे तुम्हाला ते पेपरमध्ये पटकन लक्षात येईल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी वादविवाद टाळून केलेली शाब्दिक धडपड म्हणजे चर्चा होय। तुम्हाला एखादी समस्या आहे आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही एकमेकाशी चर्चा करत आहात पण वादविवाद टाळून त्याला आपण चर्चा असं म्हणतो। त्यानंतरचा बघा मुद्दा तो आहे, त्यानंतर बघा, प्राकृतिक नकाशामध्ये प्राकृतिक रचना दाखविण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो। नकाशामध्ये जे विविध कलर वापरले जातात त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतो। त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचा वापर जेव्हा आपण प्राकृतिक रचना दाखवतो तो दाखवण्यासाठी आपण हिरव्या रंगाचा वापर करत असतो। त्यानंतरचा आहे, विद्यार्थी नकाशात भारताचे स्थान दाखवितो। हे काय आहे? कौशल्य आहे आणि कशाचं आहे? वर्ग अध्यापनाचं स्पष्टीकरण देणारे हे कौशल्य आहे। त्यानंतरचा मुद्दा बघा, अभिरुची, रसग्रहण, अभिवृत्ती हे वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे एका तासिकेमधून साध्य होत नाहीत, तर ते वेगवेगळ्या तासिकेमध्ये ते आपल्याला साध्य करावे लागतात। त्यानंतरचा बघा पॉइंट, प्रादेशिक भूगोल अध्यापन पद्धती हे एक नैसर्गिक अध्यापन पद्धती आहे। प्रादेशिक भूगोल अध्यापन पद्धती काय आहे? एक नैसर्गिक अध्यापन पद्धती आहे। त्यानंतर बघा, हर्बर्टसन याने 1905 मध्ये जगाचे हवामानानुसार भाग पाडले आहेत। तर जगाचे हवामानानुसार भाग कोणी पाडले? तर हर्बर्टसन यांनी पाडलेले आहे। कधी पाडलेले आहे? तर 1905 साली पाडलेले आहे। त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, अग्रज संघटक प्रतिमानामध्ये सर्वप्रथम काय केलं जातं? तर अग्रज संघटकाचं सादरीकरण त्यामध्ये केलं जातं। ही आपल्याला पहिली पायरी अग्रज संघटक प्रतिमानाची सांगता येईल। त्यानंतरचा बघा, चर्चातंत्रामध्ये एखादी समस्या प्रश्न रूपाने ठेवून विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त केले जाते। चर्चा पद्धतीमध्ये काय केलं जातं? एखादी समस्या विद्यार्थ्याला सांगितली जाते आणि विद्यार्थी आपापले विचार किंवा आपल्या विचारशक्तीला ते तल्लीन करून सांगत असतात। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे,
व्यक्तिशः विद्यार्थ्याला किंवा सामूहिकदृष्ट्या वर्गाला नेमून दिलेले बौद्धिक काम म्हणजे काय, त्याला आपण स्वाध्याय असं म्हणत असतो. त्यानंतर ज्ञानाकडून अज्ञानाकडे या भूगोल अध्यापन सूत्रामध्ये माहिती असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीची तुलना केली जाते. ज्ञात म्हणजे माहिती असलेले आणि अज्ञात म्हणजे माहीत नसलेले. मग प्रथम तुम्ही माहीत असलेली गोष्टी करून न माहीत असणाऱ्या गोष्टीकडे जातात. जसं उदाहरणात सांगायचं झाल्यास तर तुम्हाला नकाशा ही गोष्ट माहीत आहे, पण नकाशातील विविध प्रकार आहेत का ती गोष्ट तुम्हाला माहीत नाही. तर त्या नकाशा ह्या संकल्पनेकडून तुम्ही नकाशाचे प्रकार कोणते आहेत या संकल्पनेकडे जाणे म्हणजे ज्ञातकडून अज्ञाताकडे जाणे असं एक अध्यापन सूत्र आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा आहे, नकाशा या शैक्षणिक साधनांचा समावेश अप्रक्षेपित दृक्साधनात केला जातो. बघा, नकाशा या साधनाचा उपयोग जे दृक्साधनाचे प्रकार आहेत त्यातील अप्रक्षेपित दृक्साधनात या नकाशाचा समावेश केला जातो. त्यानंतर उठावाचे स्वरूप दाखवण्यासाठी आपण स्थलदर्शक नकाशाचा वापर केला जातो. नकाशामध्ये जे वेगवेगळे स्थळ आहेत किंवा स्वरूप आहे ते दाखवण्यासाठी आपण काय स्थलदर्शक नकाशाचा वापर करतो. त्यानंतर पृथ्वीची हुबेहूब तयार केलेली प्रतिकृती म्हणजे आपण त्याला पृथ्वीगोल असं म्हणतो. प्रतिकृतीलाच आपण पृथ्वीगोल असं म्हणतो. त्यानंतर ॲटलास म्हणजे नकाशाचा काय आहे, संग्रह आहे. लक्षात असू द्या, ॲटलास हा नकाशाचा संग्रह आहे. त्यानंतर भूगोल खोलीचा आकार सर्वसाधारणपणे 1800 चौरस फूट असावा. भूगोल खोलीचा आकार किती असावा, 1800 चौरस फूट हे नियमात सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रकल्प पद्धतीच्या माध्यमातून कृतीद्वारा अध्ययन केले जाते. प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला सामावून घेऊन त्यांच्याद्वारे अध्ययन केलं जातं म्हणजे विद्यार्थीचा कृतीयुक्त सहभाग त्यामध्ये असतो. त्यानंतर चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो. लक्षात असतो, चंद्र झाकला जातो त्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, शेतीवर आधारित व्यवसायास प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. शेतीवर आधारित व्यवसाय जसं भाजीपाला वगैरे जे किंवा धान्य किंवा जर आपण समजा जनावरं पाळणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते शेतीवर आधारित आहे त्यालाच आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा आहे व्यवसाय सेवावर आधारित व्यवसायास चतुर्थ व्यवसाय असं म्हणतो. बघा, सेवावर म्हणजे तुम्हाला सांगता येईल की डॉक्टर किंवा टुरिस्ट हे जे असतात ते सेवावर आधारित असतात म्हणून त्यांना चतुर्थक व्यवसाय, त्या व्यवसायाला काय म्हणलं जातं, चतुर्थक व्यवसाय असं म्हटलं जातं. त्यानंतर एखाद्या प्रदेशात आवर्तनाची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी आवर्त पर्जन्याची निर्मिती होते. आवर्त निर्मिती होत असताना त्या ठिकाणी काय होतं, आवर्त पर्जन्याची निर्मिती होत असते. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे, खडकाचे विदारण शिकविताना रसायनशास्त्र विषयाशी समन्वय साधावा लागतो. जेव्हा तुम्ही खडकाचे विदारण हा पाठ शिकवत असता किंवा हा भाग शिकवत असता तेव्हा तुम्ही त्याचा समन्वय कशाशी साधला पाहिजे, तर रसायनशास्त्राची. मग खडकाचं विदारण कशामुळे होतं, कोणत्या रासायनिक क्रियेमुळे होतं, तर ते सांगता वेळेस तुम्हाला रसायनशास्त्राची मदत घ्यावी लागते. म्हणून ह्याच्यात काय म्हटलेलं आहे, खडकाचे विदारण शिकवताना तुम्हाला रसायनशास्त्र विषयाची समन्वय साधावा लागतो किंवा संबंध जोडावा लागतो. त्यानंतरचा बघा, विद्यार्थी खडकांची व्याख्या सांगतो हे ज्ञान उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. खडकाची व्याख्या सांगतो हे ज्ञान या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे त्याला ज्ञान आहे की खडक म्हणजे नेमकं काय आहे, ते ज्ञान हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर बघा, एखादा घटक शिकविताना आपण प्रत्यक्ष प्रवास करीत आहोत अशी कल्पना करून देतो म्हणजे प्रवास पद्धती अध्यापन पद्धती होय. आपण एखादी गोष्ट शिकवत असताना त्यामध्ये पूर्णपणे सामील होणं त्यालाच आपण प्रवास पद्धती अध्यापन पद्धती असं म्हणतो. त्यानंतर बघा, प्रादेशिक पद्धतीची सुरुवात स्थान विस्तार या मुद्द्यापासून केली जाते. लक्षात असू द्या, प्रादेशिक पद्धतीची सुरुवात कशापासून केली जाते, तर स्थान विस्तार या मुद्द्यापासून केली जाते. प्रकल्प पद्धतीचे जनक मी आत्ता सांगितलं WH किल्पॅट्रिक हे आहेत. प्रकल्प पद्धतीमधून काय केलं जातं, कृतीद्वारे अध्ययन केलं जातं. हा पण मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, सुनियोजित, सुसंघटित आणि दिग्दर्शित केल्या गेलेल्या विद्यार्थ्याचा अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास होय. तर सुनियोजन केलेलं, सुसंघटित केलेला आणि दिग्दर्शित केलेल्या विद्यार्थ्याचा अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास होय. त्यानंतर बघा, नकाशाच्या शिवाय भूगोल विषयाचे अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही. हे पण बरोबर आहे. नकाशाशिवाय आपण विद्यार्थ्याला भूगोल शिकवू शकत
नाहीत. त्यानंतर बघा नकाशावर ज्या वेगवेगळ्या सांकेतिक खुणा चिन्हे असतात त्याचा पाहून अर्थ लावणे म्हणजे नकाशा होय. बघा तुम्ही पाहिलं असेल भूगोलाच्या नकाशावर, तर नकाशावर विविध बाण वगैरे दिलेले असतात. समजा पाऊस असेल, ढग असेल तर तिथं पाऊस असले तर पावसाचं एक चित्र दिलेलं राहतं, बर्फ असेल तर बर्फाचं दिलेलं असतं हे त्यानुसार, किंवा पीक असेल तर पिकाचं चित्र दिलेलं असतं. हे सांकेतिक खुणा आहेत किंवा चिन्ह आहे, त्याला पाहूनच आपण नकाशा शिकू शकतो किंवा भूगोल शिकू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे नकाशामध्ये सांकेतिक चिन्ह व खुणाच्या माध्यमातून कमी जागेत जास्तीत जास्त माहिती स्पष्ट करता येते. तर समजा खूप मोठं एकरभर पीक आहे तर आपण ते नकाशावर सांगू शकत नाहीत, पण एक मोजक्या शब्दात किंवा त्या चिन्हाचा किंवा खुणांचा वापर करून आपण ते कमी जागेत दाखवून देऊ शकतो. त्यानंतर बघा नकाशामध्ये 2 स्थळांमधील अंतर दर्शवण्यासाठी प्रमाणचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? प्रमाणचा. 2 ठिकाणातील अंतर लक्षात असू द्या, पेपरमध्ये असेच प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे एखाद्या व्यक्तीचा राहत्या ठिकाणाचा किंवा त्याच्या सभोवतालच्या अंगाचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास करणे म्हणजे श्रेणीय कार्य होय. निरीक्षणातून केलेला अभ्यास त्याला आपण श्रेणीय कार्य असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे त्यानंतर बघा विद्यार्थी आकृती काढतो हे कौशल्य उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. त्याच्याकडे ते आकृती काढण्याचं कौशल्य आलेलं आहे म्हणून हे कौशल्य उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं. त्यानंतर विद्यार्थी घटकातील साम्यभेद स्पष्ट करतो हे काय आहे? आकलन उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. जसं की बघा विद्यार्थ्याला हा नकाशा आहे हे कळणं ज्ञान आहे, पण त्या नकाशा तयार करणं किंवा तो आकृती स्वरूपात काढणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि त्या नकाशामधील वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत किंवा भाग आहे त्यांचं स्पष्टीकरण किंवा भेद किंवा त्यांचं त्या दोघांमध्ये काय साम्य आहे काय भेद आहे हे सांगणं त्याचं काय झालं? आकलन झालं. असं उदाहरणाद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा बघा पुढचा मुद्दा आहे भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष भौगोलिक स्थळांना भेटी देतो. या अध्यापनासाठी आपण सहल अध्यापन पद्धती वापरतात. एखादं ठिकाण आहे जे विद्यार्थ्यांना तुम्ही नेऊन दाखवू शकता त्याला आपण सहल पद्धती अध्यापन पद्धती असं म्हणतो. म्हणजे ज्या स्थळाविषयी तुम्ही त्यांना माहिती सांगणार आहे, जसं शिवनेरी गडाविषयी माहिती सांगणार आहे तर तुम्ही ते तिथं नेऊन विद्यार्थ्यांना दाखवणं हे म्हणजे झालं सहल पद्धती अध्यापन पद्धती आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा इतिहासाचे नाटक भूगोलांच्या रंगमंचावर खेळले जाते असे म्हणतात कारण ऐतिहासिक घटना भौगोलिक घटकांना अनुसरून असतात. हे तितकंच खरं आहे. इतिहासात जे घडलेल्या घटना आहेत ते आपण भूगोलाच्या माध्यमातून सुद्धा शिकू शकतो. जसं शिवनेरी आता सांगितलं, शिवनेरी किंवा अजिंठा लेणी, वेरूळ लेणी हे काही ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत ते भूगोलाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतरचा बघा पुढीलपैकी शीर्षक, दिशा, प्रमाण, चिन्हे, खुणा हे नकाशाचे काय आहेत? अंग आहेत. लक्षात असू द्या, शीर्षक, दिशा, प्रमाण, चिन्हे आणि खुणा. त्यानंतर बघा इतिहास शिक्षण या तत्वावर प्रकल्प पद्धती आहे. इतिहास या शिक्षण तत्वावर काय आहे? प्रकल्प पद्धती आहे. त्यानंतरचा बघा मुद्दा त्यानंतर आपण पाहूया पेपरमध्ये आलेले काही क्वेश्चन आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. तर बघा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी जलसंवर्धनाचे आपल्या परिसरासाठी उपाय सांगतो हे विधान डॅश डॅश उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. तर विद्यार्थी जलसंवर्धनाचे आपल्या परिसरासाठी उपाय सांगतो हे उपयोजन या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. म्हणजे त्याला समजले आहे की एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपण कुठल्या स्वरूपात किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये वापरू शकतो, म्हणजे ते उपयोजन या स्वरूपाचे उद्दिष्ट स्पष्ट करत आहे विद्यार्थी. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष भौगोलिक स्थळांना भेटी देणे या घटकाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश अध्यापन पद्धतीचा शिक्षक उपयोग करतात. तर आत्ताच मी सांगितलं की सहल या अध्यापन पद्धतीचा ते उपयोग करतात. त्यानंतर बघा सूर्यमालेत डॅश डॅश हा ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तर इथं ऑप्शन आहेत बुध, शुक्र, मंगळ, गुरु. तर सूर्यमालेत शुक्र हा सर्वात तेजस्वी असा ग्रह आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो बघा महाराष्ट्रामध्ये जलसिंचनासाठी डॅश डॅश सर्वाधिक क्षेत्रासाठी वापर केला जातो. तो विहिरीचा सर्वाधिक जलसिंचनासाठी वापर केला जातो. त्यानंतर बघा ज्या नकाशात पर्वत, पठार, मैदाने, नद्या, सरोवरे इत्यादी विविध रंगांनी दाखवलेले आहेत त्या नकाशास आपण काय म्हणतो? तो त्या नकाशास आपण प्राकृतिक नकाशा असं म्हणत असतो. त्यानंतरचा बघा मुद्दा तो आहे म्हणजे भूगोल शब्दाची उत्पत्ती जिओ म्हणजे पृथ्वी व ग्राफी म्हणजे काय? तर वर्णन. म्हणजे जिओ पृथ्वीचे वर्णन
यासाठी भूगोल या शब्दाची उत्पत्ती या 2 ग्रीक शब्दापासून झालेली आहे. कोणते 2 ग्रीक शब्द? जिओ आणि ग्राफी. ह्या 2 ग्रीक शब्दापासून जिओग्राफी हा शब्द तयार झाला आणि त्यालाच आपण भूगोल असं म्हणतो. त्यानंतर बघा, भारतीय मृदा वितरण या घटकाचे अध्यापन करताना डॅश डॅश हे साधन अधिक उपयुक्त ठरते. तर भारतीय मृदा वितरण या घटकाचे अध्यापन करताना भारताचा मृदा वितरण नकाशा हा अधिक उपयुक्त ठरतो. त्यानंतरचे बघा काही पॉईंट, हे पण क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालील वाक्याची चिकित्सक समीक्षा करा. तर विधान ए आणि बी दिलेलं आहे. आपल्याला याची समीक्षा करायची आहे. हे विधान ए म्हणत आहे, भूगोल विषयाचे अध्यापन करताना इतर विषयाशी समन्वय आवश्यक आहे. हे तर विधान बरोबर आहे. कारण काय आहे किंवा त्या विधानाचं कारण काय दिले? तर भूगोल विषयाचा इतर विषयाशी समन्वय आशयाचे चांगले आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं विधान ए बरोबर आहे आणि त्याचं कारणही बरोबर आहे. म्हणून आपलं याचं उत्तर आहे दोन्ही ए आणि बी बरोबर आहेत. ऑप्शन अ हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, खालीलपैकी डॅश डॅश हे ज्ञानरचनावादाचे तत्व नाही म्हणते. पण ज्ञानरचनावाद विद्यार्थी केंद्रित आहे, हे तर तत्व आहे. ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन प्रक्रिया शिक्षक केंद्रित आहे, हे चुकीचं आहे. ती विद्यार्थी केंद्रित आहे. ज्ञानरचनावाद ज्ञानाच्या निर्मितीवर भर देतो, हे बरोबर आहे. प्रेरणा हा अध्ययनाचा प्रमुख घटक आहे, तर हे पण बरोबर आहे. म्हणजे ज्ञानरचनावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया शिक्षक केंद्रित आहे, हे नाही. हे रचनावादाचे तत्व आपल्याला सांगता येत नाही. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायामधून विषम पद ओळखा. विषम ओळखायचे, ज्ञान, आकलन, उपयोजन हे काय आहेत? हे सगळे उद्दिष्टे आहेत आणि हे कौशल्य काय आहे? वेगळं आहे. म्हणून याचं विषम पद कुठलं आहे? तर कौशल्य. त्यानंतर बघा, यादी 1 व यादी 2च्या योग्य क्रमानुसार जोड्या लावा. इथं यादी 1 मध्ये काय दिले? प्रकल्प अध्यापन पद्धती. दुसरी दिले संकल्पना प्राप्ती प्रतिमान दिलेलं आहे. तिसरं दिले अग्रज संघटक प्रतिमान. डी दिले बुद्धिमंताने. इकडे जोड्या लावायला सांगितलं आहे. तर इकडे यादी 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे डेव्हिड असुबेल, ब्रुनर, अलेक्स एफ ऑसबर्न, किलपॅट्रिक आणि डुई. तर तुम्हाला हे जोड्या लावायचे आहेत. तर बघा, याचं उत्तर आहे प्रकल्प अध्यापन पद्धती कोणाची आहे? तर मगाशीच मी सांगितलं प्रवर्ण लक्षात ठेवा, पॅट्रिक. तर प्रकल्प अध्यापन पद्धती ही किलपॅट्रिकची आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे कोणाचं आहे? तर ते आहे ब्रुनर यांचं, ते पण लक्षात असू द्या. त्यानंतर अग्रज संघटक प्रतिमान हे कोणाचं आहे? तर डेव्हिड असुबेल यांचं हे आहे. आणि बुद्धिमंथन हे कोणाचं आहे? तर बुद्धिमंथन हे अलेक्स एफ ऑसबर्न यांचं आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे आपलं ते सांगता येईल आपल्याला ऑप्शन नंबर क. म्हणजे प्रकल्प अध्यापन पद्धती 4 नंबर किलपॅट्रिक, संकल्पना प्राप्ती प्रतिमान ते आहे ब्रुनरचं, अग्र संघटक प्रतिमान हे आहे डेव्हिड असुबेल आणि बुद्धिमंथन हे आहे अलेक्स एफ ऑसबर्नचं. अशा प्रकारे त्या योग्य जोड्या आहेत, लक्षात असू द्या. असेच प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट आहे, शैक्षणिक कृती संशोधनामध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो. तर बघा पायऱ्या दिलेल्या आहे, माहितीचे संकलन, उद्दिष्टांची विधाने, समस्येची निवड, माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन आणि 5वी आहे निष्कर्षाची अंमलबजावणी. वरील पायऱ्यांचा विचार करता कृती संशोधनाच्या पायऱ्यांचा योग्य क्रम लावा. तुम्हाला इथं योग्य क्रम लावायला सांगितलं आहे. तर 5 पायऱ्या दिलेल्या आहे. तर कधीही पहिली पायरी असते शैक्षणिक कृती संशोधनामध्ये म्हणजे समस्या निर्माण झाल्याशिवाय आपण शैक्षणिक कृती संशोधन करतच नाही. म्हणून पहिली पायरी राहील समस्येची निवड. तर बघा समस्येची निवड असणारा ऑप्शन फक्त एकच आहे क मध्ये, 3 नंबरचा. म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क. पहिली पायरी राहील समस्येची निवड, दुसरी पायरी राहील उद्दिष्टांची विधाने, तिसरी पायरी राहील माहितीचे संकलन, चौथी पायरी राहील माहितीचे विश्लेषण आणि 5वी पायरी राहील निष्कर्षाची अंमलबजावणी. अशा पायरीचा योग्य क्रम आपल्याला सांगता येईल. तर ऑप्शन क हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शिक्षक शिक्षणाच्या अंतर्वासिता कार्यक्रम विद्यार्थी शिक्षकांना डॅश डॅश पुरवितो. तर काय पुरवतो? संपूर्ण शालेय वातावरण. शिक्षक शिक्षणाचा जेव्हा इंटर्नशिप चालू असते तेव्हा विद्यार्थी शिक्षकांना काय पुरवित असतात? तर संपूर्ण शालेय वातावरण पुरवित असतात. त्यानंतर बघा कार्ल रिटर यांचे नाव खालीलपैकी डॅश डॅशशी संबंधित आहे. तर कार्ल रिटर यांचे नाव कॉस्मॉस याच्याशी संबंधित आहे, लक्षात असू द्या. कार्ल कॉस्मॉस असं लक्षात ठेवा तुम्ही, त्यामुळे तुमच्या ते पक्क लक्षात राहील. अशा प्रकारे आपण
आपण भूगोल अध्यापनशास्त्रावर आधारित बरेचसे MCQ पाहिलेले आहेत. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.